नमस्कार, एका नवीन भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज मी एका 2 किलोमीटरच्या अशा रोडच्या पट्ट्यात आहे जिथे 6 दिग्गज मिसळ आहेत। सगळेच दिग्गज असतील असं नाही, पण काही प्रसिद्ध आहेत तर काही दिग्गज आहेत। त्यातल्याच मिसळींपैकी आज एक मिसळ मी खाण्यासाठी आलोय। त्या मिसळीमध्ये एक वैशिष्ट्य असं की इथे उपवासाची मिसळ फार छान मिळते। या माहितीला धरूनच मी या ठिकाणी आलेलो आहे, अपेक्षा घेऊन आलोय। तर बघूया इथली मिसळ चवीला कशी आहे, त्याचबरोबर इथे जी उपवासाची मिसळ मिळते तीही चवीला कशी आहे ती। या भागापासून एक आपण नवीन कल्पना सुरू करतोय, ती म्हणजे एक आपण प्लेलिस्ट मिसळीची तुम्हाला आपल्या चॅनलवर सापडेलच। त्या प्लेलिस्टचं फक्त आपण जरा नाव बदलूया, काहीतरी रोचक असं मी नाव द्यायचं ठरवलंय। 12 गावच्या मिसळ हे नाव देऊन आपण ती प्लेलिस्ट जी आहे त्या प्लेलिस्टमध्ये फक्त मिसळ ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ऍड करत जाऊ। प्रयत्न असा राहील की पुणे जवळपासच्या जे आजूबाजूची जी गावं आहेत तिथल्याही मिसळ जशा आपल्याला जमतील त्या या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतील। तर या प्लेलिस्टमध्ये बऱ्यापैकी आपण मिसळ कव्हर केल्या, त्या बघण्यासाठी तुम्ही प्लेलिस्टकडे जा। प्लेलिस्टची लिंक मी या व्हिडिओ खाली देतो, जेणेकरून तुम्ही त्या सगळ्या तुम्हाला बघता येतील। एकांत रायडर यूट्यूब चॅनलवर तुम्हाला प्रत्येक पदार्थाचं चव घेऊन अचूक वर्णन सांगितलं जातं, जेणेकरून तुम्हाला घरी बसल्या बसल्या त्या पदार्थाच्या जेवढ्या जवळ नेता येईल तेवढ्या जवळ नेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो। त्या ठिकाणचा पत्ता, तिथली वेळ, तिथला फोन नंबर, ही सगळी अचूक माहिती तुम्हाला पोचवली जाते। आणि त्याचबरोबर तिथे पोचल्यावर तुम्ही काय खायचं आणि त्या पदार्थाकडनं तुम्ही काय अपेक्षा करू शकता ही सगळी माहिती तुम्हाला तिथे जाण्या अगोदर मिळते। आणि तुम्ही जर विचार करत असाल की मी कोण आहे, तर मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। तर आपण आज इथे जे आलोय तिथे आपण अनलिमिटेड मिसळ घेतली आहे, अमर्यादित मिसळ आहे। या मिसळीसोबत काय येतं ते मी पटकन तुम्हाला दाखवतो। मिसळीसोबत जे मिळतं ते आपल्याला हे म्हणजे हे रस्सा, हा रस्सा तुम्ही बघू शकता। खाली याच्यात मटकी आहे, वाटण आपल्याला दिसतंय घट्ट, वरती तर्री आहे। आणि आता इथे बघा, मेन म्हणजे ही मिसळ आहे। आणि आता या मिसळीमध्ये जे घटक आहेत ना त्यांनी आपल्याला वेगवेगळे दिलेत। सगळ्यात वेगळं म्हणजे ही गोड चटणी आहे। ही गोड चटणी शेंगदाण्याची आहे, त्यानंतर अर्थात कांदा लिंबू, ही शेव आहे, ही पापडी किंवा फरसाण आहे, मटकी आहे आणि हे मटकीचंच अळणी पाणी असं त्यांनी सांगितलं, आणि दही आहे। आणि जोडीला आपल्याला हे पाव मिळतात, ब्रेड नाही मिळते, ते पाव मिळतो। पाव मस्त सॉफ्ट आहे, ताजा आहे। हे सगळे घटक जे आहेत ते अमर्यादित आहेत, तुम्हाला जे हवंय ते तुम्ही परत घेऊ शकता। चला सगळं मिक्स करूया आणि याची चव बघूया, कारण का सगळ्यात महत्वाची म्हणजे त्याची चव। खेळ शेवटी सगळा चवीचा। एक छान वास किंवा एक छान सुगंध, पहिली ओळख आहे की एक चांगली मिसळ असली आहे। पण आपण वासावर जाणार नाही, आपण चवीवर जाणार आहोत। चांगली मिसळ, याच्यापेक्षाही आपण चांगल्या मिसळ खाल्लेल्या आहेत, पण याचे जे घटक आहेत ना, घटक ताजे आहेत आणि चव चांगली आहे। म्हणूनच ही मिसळ खाताना तुम्हाला छान आनंद मिळेल। प्रत्येक घटक ह्याच्यात त्या घटकांचा दर्जा आहे, म्हणून ही मिसळ खाताना नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल। तसं पाहायला गेलं ना, या मिसळीमध्ये योग्य प्रमाणात तिखटपणा आहे, फार तिखट जाळ अशी मिसळ नाही आहे। आपण गोड चटणी खाऊन बघू, ते शेंगदाण्याची गोड चटणी। छान आहे, त्यात साखर आहे, अर्थात गोडवा आहे म्हणून। आणि मिसळीसोबत ती एक वेगळी कॉन्ट्रास्ट, म्हणजे आपण शेंगदाण्याचे म्हणून आपण जे शेंगदाण्याची आमटी म्हणतो ना, त्यातला गोड प्रकार
अशी तुम्ही अपेक्षा करू शकता त्या चवीची. इथे अजून एक वेगळा प्रकार म्हणजे हे मटकीचं अळणी पाणी. त्याच्यात तिखट मीठ हे सगळं कमी असतं. मटकीची चव तुम्हाला जास्त येईल. त्यांनी हलकासा गोडा मसाला त्यात टाकलाय चवीसाठी. जेव्हापासून मी हा युट्यूब चॅनल बनवलाय एका पदार्थाने मला नेहमीच आकर्षित केलेलं आहे, ते म्हणजे उपवासाची मिसळ. अशा ठिकाणी आलोय जे प्रसिद्ध आहे त्यांच्या नॉर्मल मिसळीसाठी तर आहेच, पण उपवासाच्या मिसळीसाठी. आज त्या गोष्टीचा मला एक विशेष आनंद आहे की मी इथे आलोय आणि मी न सांगता आलोय आणि आज ही मिसळ मला मिळाली याच्यातही आनंद आहे. पण जनरली कसं होतं, काही ठिकाणी ना एक स्पेसिफिक वार असतो, त्या दिवशीच फक्त तुम्हाला ती उपवासाची मिसळ किंवा उपवासाचे पदार्थ मिळतात. या ठिकाणी तुम्हाला रोज ही उपवासाची मिसळ किंवा उपवासाचे पदार्थ हे खायला मिळतील. या गोष्टीचा आनंद आहे. चला, ही मिसळ जी आपल्या समोर आहे, उपवासाची मिसळ, त्याची पटकन तुम्हाला माहिती देतो. सगळ्यात आधी आपल्या नॉर्मल मिसळमध्ये कसं फरसाण आणि मटकी असते, तर इथे जो बेस आहे या मिसळीचा तो म्हणजे ही साबुदाण्याची खिचडी. आणि जे सॅम्पल आहे ती म्हणजे ही दाण्याची किंवा शेंगदाण्याची आमटी. याच्यासाठी मी उत्सुक आहे की ही कशी लागेल चवीला. त्याचसोबत त्यांनी ही दाण्याची गोड चटणी पण दिलेली आहे जी आपल्याला मिसळमध्ये मिळाली होती. बटाट्याची भाजी आहे उपवासाची. त्यानंतर हा तिखट बटाट्याचा चिवडा आहे आणि हा मला वाटतं जो गोड चिवडा असतो ना बुधानी स्टाईल, तसं हा गोड चिवडा आहे. तर असे हे सगळे घटक मिळून ही बनते उपवासाची मिसळ. माहिती मिळाल्याप्रमाणे ही साजूक तुपात मिळालेली ही खिचडी आहे, म्हणून एक खिचडीचा आपल्याला एक इसेन्स मिळावा म्हणून आपण नुसती खिचडी आधी घेऊया, म्हणजे त्याचा आनंद आपल्याला मिळेल. का नाही? त्याच्यात आता आपण बटाटा मिक्स करतोय. ही बटाट्याची भाजी आहे, याच्यात जिरे दिसत आहेत मला, जरा एकजीव करून घेऊ आपण. आणि मग ह्याच्यात आपण उपवासाचं सॅम्पल किंवा आमटी म्हणू शकता तुम्ही, ते घेऊया. त्याच्या खाली मिसळीच्या सॅम्पल खाली कसं मटकीचं एक वाटण किंवा तुम्हाला हे सापडतं, जसं इथे तुम्हाला भरपूर शेंगदाणे सापडतील. तुम्हाला जर जास्त शेंगदाणे नको असेल तर वरची आमटी घ्या किंवा वरचा रस्सा घ्या. आणि याला तुम्ही बघू शकता इथे तर्री पण आहे छान. आपण एक एक लेअर याच्यात ऍड करत जातोय आणि एक एक लेअर आपल्याला एक वेगवेगळी चव, एक वेगवेगळा आनंद देत राहणार आहे. जो शेंगदाणा आहे ना उकडलेला आणि अर्थात त्या आमटीमध्ये शिजलेला, तो आपली चव या आमटीमध्ये सोडतोय. आणि ती चव मला या खिचडीमध्ये मिक्स केल्यावर किंवा मिश्रित केल्यावर एक द्विगुणित असा आनंद मिळतो. त्याचबरोबर ती बटाट्याची भाजी आहे किंवा उकडलेला बटाटा आहे, तो त्याचा आनंद एक वेगळाच मिळतो. आता आपण पुणेकर आहोत आणि पुणेकरांना त्यांच्या पदार्थामध्ये एक मिश्रित किंवा एक बॅलन्स चव लागते. तर एक तिखट रस्सा किंवा सॅम्पल घेतलं तर इथे आपल्याला जे उपलब्ध आहे गोड चटणी, तर त्या गोड चटणीचा गोडवा जो आहे तोही आपण याच्यात थोडा ऍड करूया. थोडा घेऊया, जास्त नको. आणि आता या घासामध्ये आपल्याला कुठला आनंद मिळतोय तो शोधूया. हा गोडसर पान आहे ना, हा आलाच पाहिजे या मिसळीमध्ये. खूप सुंदर आहे, खूप छान आहे ही गोड चटणी. आता आपण जे सॅम्पल टाकलं, ही गोड चटणी टाकली, त्याच्यामुळे जो साबुदाणा आहे तो छान भिजलाय. त्या भिजलेल्या साबुदाण्यामध्ये, मऊ साबुदाण्यामध्ये थोडासा कुरकुरीतपणा आणण्यासाठी आपण हे दोन चिवडे त्यात मिश्रित केलेत. आणि त्यातही परत गंमत आहे, एक तिखट आहे आणि एक गोडसर आहे. वा, हे सगळे घटक जेव्हा एकत्र होतात ना, ती चव तुम्ही जेव्हा घेता तेव्हा इतका दर्जा आहे ना, तिथून
इथे जाऊ. आजच्या मिसळीसाठी आपण आलो होतो अमित मिसळ या ठिकाणी टिळक रोडवर स्थित. हा हिराबाग चौक आहे, समोर हिराबागचा सिग्नल आहे. तुम्हाला जर निवांत खायचं असेल तर इथे तुम्हाला आत बसण्याची पण सोय त्यांनी दिलेली आहे. या पावसाळ्यामध्ये छान या पदार्थाचा तुम्ही इथे बसून आनंद घेऊ शकता, किंवा इथे त्यांनी शेड पण केलेली आहे. त्या शेडमध्येही तुम्ही पटकन घाई असेल तर उभं राहून किंवा बसून तुम्ही खाऊन पटकन आपल्या कामाला जाऊ शकता. नमस्कार, मी अमित खिलारे बोलतोय. साधारण एक 25 वर्षाचा प्रवास आहे हा. मी एका छोट्या कोणच्यावरती हिराबाग चौकात गणपती मिसळ, गणपतीच्या मंदिराच्या शेजारी घरनं पदार्थ बनवून मी इथं विकत होतो. त्यानंतर महानगरपालिकेने तिथं जसं बंद केलं त्यामुळं मी एक शॉप इथं घेतलंय भाड्याने, आणि ते भाड्याने घेऊन मग इथं धंदा माझा चालू केला. लोकांचं माझ्यावरचं प्रेम इतकं होतं की त्यामुळं मला इथं तिथलं कस्टमर माझं इथं सगळं सेट झालं. आता माझ्याकडे उपलची मिसळ एक छान म्हणजे फेमस आहे. त्यानंतर एक रेग्युलर मिसळपाव म्हणून आहे, आणि पोहे, उपीट, इडली सांबर, वडा सांबर असे भरपूर मेनू आहेत. जर तुम्हाला सहकुटुंब सहपरिवार याचा लाभ घ्यायचा असेल, उपवासाचा काही पदार्थ खायचा असेल तर माझ्याकडे व्हिजिट करावं ही नम्र विनंती. थँक्यू. असा होता आजचा अमित मिसळचा आपला हा अनुभव. 2 मिसळ आपण ट्राय केल्या. त्यांची एक स्पेशल मिसळ होती आणि एक उपवासाची मिसळ होती. दोन्ही मिसळींची चव अतिशय सुंदर. एक गावाकडची मिसळ आणि दुसरी म्हणजे पूर्ण उपवासाची मिसळ, जी तुम्हाला उपवासाच्या दिवशीही काहीतरी चटपटीत खाण्याचा आनंद देते. तर हा आनंद घेण्यासाठी तुम्ही टिळक रोडवर हिराबाग चौकाच्या अलीकडे अमित मिसळ इथे नक्की या. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.